लहांगे या बॅटरने बनवल्या. आता मॅन ऑफ द मॅच कोण असेल ही आपण चर्चा करूया. दीपक लहांगे इज मॅन ऑफ द मॅच. 6 मध्ये 19 धावा त्याने बनवल्या आणि तोच ठरलाय ह्या मॅचचा हिरो. मी विकास जाधव यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आणि टॉस. विकास जाधव साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आणि टॉस दिला जातोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आय थिंक बाळा पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. टॉस सुद्धा होतोय तिथे. टॉस कोणी जिंकलाय ती माहिती सुद्धा आमच्यापर्यंत येईलच. हार्ड लक आई गावदेवी स्पोर्ट तांडलीपाडा टीम. चांगला खेळ तुमचा पाहायला मिळाला इथे, परंतु नियमावली कडक आहे आणि कडक नियमावलीचा पालन आपण सुद्धा करताय. तिथे कोणत्याही प्रकारचा वाद करताना लगेचच जो काही निर्णय आला त्या निर्णयाला सामोरं जात तुम्ही सर्व काही मान्य केलं, त्यामुळेच तुमचा आभार असतील. विकास जाधव साहेबांना विनंती करतो की टॉस सुद्धा आपण करा. महेश त्या ठिकाणी सज्ज आहेत. म्हणजेच विजेता आणि गोरेगरपाडा, जय बजरंग गोरेगरपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 5117. महेशचा आता निर्णय काय ठरतो बघूया. फिल्डिंग आणि बॅटिंग असेल ती गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा या टीमची. एक छोटासा आपण ब्रेक घेऊया. प्रेक्षक राजे जे युट्यूब वाहिनीद्वारे जुडले गेले त्यांचा मी मनापासून आभार मानतोय. अजूनही तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. परंतु आज लेदर क्रिकेट मध्ये सुद्धा महिला क्रिकेटपटूंनी चांगली बाजी मारले, ते सुद्धा काही मागे नाहीत. आपल्या याच वसई तालुक्यातील आणखीन एक कन्या बीसीसीआयच्या अंडर 15 या मॅचेस खेळण्याकरता चंद्रपाडा जोचंद्र येथील वाकीपाडा येथील संजय हरिचंद्र पाटील यांची सुकन्या उन्नती संजय पाटील हिची इंदोर येथे होणाऱ्या त्या टुर्नामेंट साठी निवड झाली. आणि बीसीसीआय ची ती मोठी स्पर्धा असते ज्याच्यामध्ये आपल्याला चंदीगड हरियाणा सारख्या टीम्स खेळताना दिसतील महिलांच्या. आणि मुंबई संघामध्ये वर्णी लागल्यानंतर खूपच चांगला खुश आहे संजय हरिचंद्र पाटील सरांचा तो परिवार. आणि उन्नतीची मेहनत ही तिला पुढे घेऊन जात आहे. आज चांगलं काम ती क्रिकेटच्या मैदानावर करतोय, म्हणूनच तिची निवड झाली. आणि इंदोर येथे 2 जानेवारी ते 10 जानेवारी म्हणजे त्यातील त्या 5 दिवसाचे वन डे सिरीज साठी तिची निवड झाली. खूप चांगलं काम या वसई तालुक्यातील या कन्येने केलंय आणि तिच्या या कामगिरीला आपला सलाम असेल. तिला या दौऱ्याकरता हार्दिक शुभेच्छा असेल.
खूपच मेहनत संजय हरिचंद्र पाटील यांनी सुद्धा तिच्या मागे घेतलंय. वाकीपाडा चंद्रपाडा येथील ही कन्या आहे जी बीसीसीआय ची अंडर 15 ची सिरीज आहे. त्या सिरीज मध्ये मुंबई अंडर 15 मधून खेळताना दिसेल. वळूया आपण मॅच कडे. हा मॅच दोन्ही टीम करता महत्वाचा असेल, कारण या मॅच मधून जो संघ जिंकेल तो क्वालिफाय करता पुढचा मॅच खेळेल. गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 5117 आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग गोरेकर पाडा. आज सकाळपासून बजरंगाची चांगली साथ मिळाली गोरेकर पाडा टीमला. महेश याची टेक्निक टीमला विजयाच्या दिशेने घेऊन गेले. त्यांच्या प्रत्येक खेळाडूने केलेला संघर्ष, चांगलं काम आणि त्या कामामुळेच त्यांचं झालंय नाम. गोलंदाज तयार कुमार, समोर फलंदाज दीपक. ओहो, पायावर चेंडू आदळलाय. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेला आणि अर्थातच ही धाव मिळणार नाही. डॉट बॉल, डॉट बॉल. पायावर आदळला होता चेंडू. पॉवर प्लेचं हे षटक आहे. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडूच बाहेर दिसतात आपल्याला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला पंच बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने दन दन करत चेंडू जातो सीमारेषे पार. चौकार. वाजवाय लागले चारने खातं उघडलं. धावसंख्या 4. गावदेवी आपण बघतायत बॅटिंग करत असताना जो संघ आहे तो गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 5117. पुढचा बॉल एजंट टेकन. एक तुझी तर एक माझी. यावेळेला गोलंदाजाने मारली बाजी. विकेट डाऊन. बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे धावफलकावरती 4. चांगला परफॉर्मन्स द्यावाच लागेल, कारण असा ओमकार तारमाळे जो शहापूरच्या शहरे गावातून पुढे आला, त्याची सुद्धा भरपूर मेहनत दिसली. आणि 2025 मध्ये काही 7 महिन्यापूर्वी ज्या खेळाडूची मी इंटरव्ह्यू घेतली तो अथर्व अंकोलेकर. आज त्याची घरची परिस्थिती सुद्धा हलाखीची होती. आई बस कंडक्टर म्हणून काम करते आणि आज त्याच मुलाने ज्यावेळेस IPL मध्ये त्याची जेव्हा बोली लागली मुंबई संघामधून तो खेळताना दिसेल त्यावेळेस त्यांचा परिवार सुद्धा खूप खुश होता. परंतु अंडर 19 मध्ये 2019 साली त्याच खेळाडूने आशिया कप मध्ये लीडिंग विकेट टेकरची भूमिका अदा केली होती आणि त्याकरता त्याची मेहनत फार जास्त झाली होती. इथे बॅटर मेहनत घेत आहेत. पाहूया किती धाव मिळतील. या वाईट बॉलचा इशारा 4+1. या 5 धावा धावफलकावर जमा होत आहेत. या अतिरिक्त 5 धावांची धावसंख्या झाली आहे 9 रन्स. अथर्व अंकोलेकर या खेळाडूला मी 7 महिन्यापूर्वी एक प्रश्न केला होता. कॅप्टन म्हणून मॉर्निंग क्लब क्रिकेटद्वारे तो खेळत होता. त्यावेळेस त्याने अर्थातच ही माहिती दिली की सर मी अंडर 19 मध्ये लीडिंग विकेट टेकर होतो आणि आज त्याचीच हुकूमत कदाचित मुंबई इंडियन्स मध्ये पाहायला मिळेल काय. आपण मॅच कडे षटकार आलाय. षटकांची धावसंख्येला आकार आलाय. सिक्सर. लागली जाते ती 15 धावा. 15.
ओ वळणदार चेंडू होता, वळणदार चेंडू होता. यस 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 स्कोरलेग पंच सांगतायत की अपील, कारण बराच वेळेला स्ट्राईक इनच्या बॅटर अपील हे स्कोरलेग पंचांकडे करत असतात. अपील खरं तर मुख्य पंचांकडे करायचं असतंय आणि त्या मुख्य पंचांकडे आता यावेळेला अपील न करताना स्कोरलेग पंचांच्या दिशेने ती अपील झाली होती. पुढचा बॉल वळणदार चेंडू आहे, व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे. धाव संख्या झाली आहे ती 16 धाबा. पहिलं षटक अजूनही संपेना. 5 बॉल मध्ये 16 धाबा आलेत. ओहो, चांगला फटका, चांगला दणका दिलाय. लॉंग लेगच्या बाहेर चेंडूला पाठवून दिलंय. 6 धाबा, सिक्सर. वही आपण पहिले षटक संपल्यानंतर ते षटक गेलं बॅटिंग करणाऱ्या आयगाव देवी स्पोर्ट्स भातानेपाडा 5117 टीमच्या बाजूने. त्यांची धाव संख्या दिमागदारपणे आणि अतिशय चांगल्या जलद गतीने धावपळकर जमा केलंय. 22 धाबा झालेत. संकट आता आलेत फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. आता ह्या संकटामधून मार्ग शोधावा लागेल. ज्या चुका गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकात झालेत, कुमार याचं ते महागडं षटक, कुमार गोरेचं अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा तो महागडा ठरला होता. आता स्वप्नील डवले गोलंदाजी करता सज्ज झालाय. मला वाटतं फिरकीपट्टू आहे हा. वाईड यॉर्करचा मारा केला होता. स्वतः आपल्या फॉलोथ्रू चेंडूला अडवतोय. एक धाव रोखली जाऊ शकत नाही. एक धाव मिळाली बॅटरला. धाव संख्या झाली आहे ती 23 धाबा. रुपेश याने आपलं अकाउंट ओपन केलं. 2 षटकाराच्या मदतीने साई धावा वाढवतोय. त्याची धाव संख्याची भूक जी आहे ती भूक काही कमी होताना दिसत नाही. धाव संख्या 23. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये लक्ष केंद्रित केलं जातं. क्षेत्ररक्षक ऑन साइडला वाढवले गेलेत. ऑन साइडला 5, ऑफ साइडला 4. कोळरटपदा चेंडू मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग. सुरक्षित आहेत खेळाडू सुद्धा तिथे चुस्ती दाखवत आहेत, ऊर्जा दाखवत आहेत. धाव संख्या 1 ने पुढे जाते. धाबा लागले जातात ते 24 धाबा 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगलं बॅटिंग लाईनअप आहे बॅटिंग करणाऱ्या आई गाव देवी स्पोर्ट्स भातानेपाडा टीम मध्ये. ओ हाफ ब्रेकर चेंडूला उचलले. उंची जास्त लांबी कमी. आता क्षेत्ररक्षक सांगतोय मी देतो हमी. विकेट विकेट विकेटचं पतन. रिमिक्स गीत चांगले वाजवले गेलेत आज कल्पेश आणि अंकित डीजे कल्पेश डीजे अंकित यांच्याकडून. वया मॅच कडे रुपेश बाद झाला. रुपेशने आपल्या टीम करता केवळ एकच रन्स बनवलाय. धाव संख्या 24 आणि स्वप्नील डवले या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. सरळ बॅटचा वापर केलाय. हवे चेंडू आणखीन एक विकेट. धक्क्या मागून धक्का दे धक्का गॉन.
आता परतीच्या प्रवासाला जात आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या 3 गडी बाद, धावफलकावर आहे ती 24 धाबा. याआधी पहिल्या षटकामध्ये 22 धाबा कुठल्या होत्या. अचानकपणे स्वप्नील इथे परतलाय आणि स्वप्नील चांगली गोलंदाजी करतोय. 4 बॉल मध्ये 2 धाबा आणि 2 सफलता मिळवलेत. क्षेत्ररक्षकांनी सुद्धा चांगली साथ दिली. म्हणजे फिल्डिंग करणारी टीमची ताकद आहे. फिल्डिंग स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटच्या दिशेने चेंडूला टोळावलाय. क्षेत्ररक्षकाच्या हाताला तुरी देऊन चेंडू सटकलाय, निसटलाय, आलाय चौकार. 4 रन्स. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या 28. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. इन दी एअर. हवे चेंडू. व्हॉट कॅच. अफलातून झेल टिपलाय. विकेटचं पतन आहे आणि याच बरोबर महेशनी कॅप्टनने झेल टिपलाय. फलंदाज फेल ठरलाय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 28. ₹6,40,000 रुपयाला तो यंदा ISPL मध्ये खेळताना दिसेल. ISPL मध्ये टायगर्स ऑफ कोलकाता या टीम मध्ये तो खेळाडू खेळताना दिसेल. मॅकमिलन गोविंद हा खेळाडू सुद्धा यंदा ISPL मध्ये खेळताना दिसेल. उत्तमचा वंडर बॉय. आता पुन्हा शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावर विजय बसवत आणि स्ट्राईकिंग कडे डावखुऱ्या हाताचा बॅटर मिस्टर साई. साई चांगले बॅटिंग करतोय. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे. 2 षटकार त्याने खेचलेत. नॉन स्ट्रायकिंग कडे महेश आहेत. विजय गोलंदाजी करतोय. 2 षटकांमध्ये बऱ्यापैकी धावफलक रोखलाय. रणनीतीमध्ये बदल केल्यामुळेच फायदा झालाय. ओ चांगला बॉल, चांगला बॉल. स्क्वेअर कट करायचं होतं. स्कोअर लेगच्या दिशेने खेळायचं होतं. म्हणजे कधी कधी आपण क्रिकेटमध्ये सुपला स्ट्रोक बघतोय आणि सुपला शॉट जो योगेश वाघ समालोचक आहेत आणि अर्थातच IPL पर्यंत तो डॉललाख पोहोचला गेला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विजय तयार. शेवटचे 5 बॉल शिल्लक. बॅटर साई. साई आता असं वाटतंय करतो घाई. डॉट बॉल. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. धावसंख्या थांबली. धावसंख्या आहे ती 28 धाबा. 2 षटक आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर वापसी चांगली केलंय. कारण बघा ना, मागचे जर आपण 8 चेंडू बघितले तर 8 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 6 धाबा गेल्यात आणि 3 सफलता सुद्धा मिळवल्यात. कमालीचं प्रदर्शन स्वप्नील डवले या गोलंदाजाने केलं. विजय बसवत सुद्धा ओहो बघा ना, कधी कधी तारीफ केल्यावर मग अशा चुका गोलंदाज करतायत. डाऊन द लेग. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाब्याची धावसंख्या झाली 29. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. चीरअप केलं जात आहेत. चुका झाल्या तरी ते सावराव्या याकरता एकमेकांना सहाय्य करतायत. आता चांगला बॉल, चांगला बॉल. कदाचित वाईड लाईनच्या आतून हा चेंडू गेला असावा. त्यामुळेच पंच बाळा पाटील चांगली अंपायरिंग करतायत. जुने जाणते खेळाडू आहेत ते. आता सध्या क्रिकेट पासून जरी दूर असले तरी अनुभव त्यांचा चांगला आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतायत निलेश यांना. ओहो
चांगला बॉल होता, अपील जोरदार केलंय, अपील जोरदार केले, पंचाने अपील पेटाळून लावले. कदाचित इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप असावा, त्यामुळेच ती अपील पेटाळून लावली. एक धाव चोरट्या स्वरूपात मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धाव संख्या 30, स्कोर इज 30. पहिल्या षटकामध्ये 22 धावा होत्या. त्याच्यानंतर वापसी काय असतं ते वापसी दाखवून दिलंय गोलंदाज स्वप्नील आणि विजयने. शेवटचे 2 बॉल शिल्लक, लास्ट 2 बॉल टू गो. एक्सपिरियन्स, अनुभव बोलतोय या ठिकाणी. पुन्हा आता विजयकडे सुद्धा अनुभव आहे, महेश सुद्धा सूत्र हाताळत आहेत. कॅप्टन, खर तर जबाबदारी कॅप्टन आणि यष्टीरक्षकाची फार मोठी असते. यष्टीरक्षक, कर्णधार आणि गोलंदाज. मोठा फटका खेळायचा होता, गॅप तर शोधलाय, काय क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल, अडवलं त्यांनी. एक धाव मिळाली, दुसरे धावे करता बॅटर धावलेत आणि थ्रो येण्याआधी 2च धावा मिळतील. विकेटचं पतन होतंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला 5वा धक्का. 5 गडी बाद, धाव संख्या 32. थोड्याच वेळात डीजे मास्टर पुन्हा एकदा परततील. 5 गडी बाद, 32 धाबा. 5 झालेला खेळाडू आपण बघितला नुकताच. 5 झालेला खेळाडू महेश, या खेळाडूला परत जावं लागतंय. महेश हा खेळाडू परत गेलाय. आता नवीन बॅटर बाळू पागी एक चेंडू खेळण्याकरता स्ट्रायकिंग कडे आपण साईने 2 षटकार खेचलेत, परंतु 5 डॉट बॉल सुद्धा विसरून चालणार नाही. आडव्या बॅटचा वापर केलाय. एक धाव मिळाली. ऑन साइडला कार्पेटच्या मदतीने चेंडू केला. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि पाहता पाहता 2 धावांची भर पडली. पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स 1 शॉट, नो बॉल, नो बॉल. कारण एका लाईनअप मध्ये 3 खेळाडू आपल्याला यष्टीरक्षक आणि त्याच्यानंतर पुढे असे सरळ दिसलेत सो कोणामध्ये, आणि त्यामुळेच हा नो बॉल. या 3 धाब्यांच्या मदतीनं धाव संख्या आता पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत. 35 धाबा, 35. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. नो बॉल. धाव संख्या 35. हेच तर खरं डिसिप्लिन सर्वांनाच पाहायला मिळतं. कोळ्याकाठातील आम्ही अनेक मॅचेस मध्ये धावतं समालोचन करत असतोय. एक गाव एक संघामधून सुद्धा बरेचसे संघ खेळत असतात, परंतु असं काही घडल्यावर लगेचच पंचांच्या दिशेने बरेचसे खेळाडू धावत जाताना मी पाहिलेत. परंतु अशा या वसई क्रिकेट असोसिएशन, वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये हे प्रकार आपल्याला पाहायला मिळत नाही. डिसिप्लिन काय घडलं बघूया. दॅट्स अ गुड फॉल. आय थिंक डावी एसटीच्या वरून चेंडू गेलाय. सो आता वापसी करत हे षटक संपवलंय. याच बरोबर पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 5 गडी बाद 35 आणि 36 धावांचं लक्ष असेल. 12च्या सरासरीने या 36 धावा होतील काय, शंका अशंका आपल्या मनामध्ये निर्माण झाले. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. पाचरुका मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम माजी आमदार चषक 2025. स्टील स्टे ट्यून ऑन किंग ब्रदर्स लाईव्ह.
आदरणीय नवनाथजी किरकिरा साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. वेलकम वेलकम वेलकम. पुन्हा आज आश्रयदाते कोण कोण आहेत या स्पर्धेकरता आपल्याकडे थोडस वेळ आहे, त्या वेळेमध्ये ही चर्चा करूया. या स्पर्धेकरता प्रथम क्रमांकाची ट्रॉफीज प्रदान करणारे आपण बघताय की रोहिदास वजे यांनी या स्पर्धेकरता प्रथम क्रमांकाची ट्रॉफी दिलेली आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे या स्पर्धेमध्ये उपलब्ध करून देणारे दीपक पाकतेकर यांचा सुद्धा मनापासून आभार मानतोय. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जे आकर्षक आपल्याला दिसून येते ते आदरणीय जयजी कासार साहेबांनी भाताणे गावातील ते रत्न आहेत त्यांनी या स्पर्धेकरता दिलेली आहे. चतुर्थ ट्रॉफी व आदरणीय रणजित तरे खानिवडे गावातून ते बिलॉंग करतात, त्यांनी या ठिकाणी स्पर्धेला सहकार्य केले. पाचव्या क्रमांकाची ट्रॉफी आहे ती आई एकविरा ग्रुप बेळवडी टीमने या स्पर्धेकरता दिलेली आहे. म्हणजेच मुख्य आयोजकांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आले. उत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय मीनाबाई दोदडे यांच्या स्मरणार्थ पाचरुका गावातून या स्पर्धेकरता आले. आणि चेंडूंची जी काय व्यवस्था आहे, 2 बॉक्स चेंडूंची व्यवस्था विनोद दुधडे साहेबांनी केलेत. पाचरुका गावातून ते येत आहेत. 4 बॉक्स बॉल शांतारामजी पाटील साहेबांना दिलेले आहेत, बेलवडी येथून ते बिलॉंग करत आहेत. 3 चेंडूंचे बॉक्स कल्पेश खापरे पेलार जाफरपाडा यांच्याकडून उपलब्ध झालेत. आणखीन 3 बॉक्स कल्पेश पाटील अजयजी किरकिरा या साहेबांनी या स्पर्धेकरता दिलेले आहेत. 3 बॉक्स बॉल मंगल भोये बेलवडी खंडेपाडा यांच्याकडून या स्पर्धेकरता उपलब्ध झालेत. पिण्याची पाण्याची सोय सलग 5 दिवस योगेश पाटील बेलवडी यांच्या माध्यमातून आले. आणि पाण्याचे 4 पाणी बॉटल आणि 4 बॉक्स व 2100 रुपयाची देणगी BSR एक्वा यांच्याकडून या स्पर्धेकरता प्राप्त झालाय. या सर्वांचाच आम्ही मनापासून आभार मानतोय ज्याने ज्याने या स्पर्धेला हातभार लावलाय. आणखीन काही आश्रयदाते आहेत, तो उल्लेख सुद्धा थोड्या वेळात आम्ही करणार आहोत. मॅच कडे वळूया. पहिलाच बॉलवर एक धाव मिळाली. सागर आणि दीपक हे जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलं. पहिलं षटक टाकण्याकरता आलाय नितीन बरफ. नितेश बरफ आहे नाव आहे नितेश, परंतु इथे आले नितीन. आडव्या बॅटचा वापर करायचा होता. चेंडू जातोय फ्लाय स्लिपच्या दिशेने. एकच धाव मिळाली दीपक या खेळाडूला. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 2. बाराच्या सरासरीने वाटचाल करायची आहे. प्रत्येक षटकामागे 12 धाबा आल्या तर मग विजयाचा स्वाद चाकता येऊ शकतो. सकाळपासून मेहनत करणाऱ्या जय बजरंग गोरेगर पाडा या टीमला बजरंग बलीचे भक्त आहेत मला वाटते हे सर्व. ओहो, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. याच बरोबर हा डॉट बॉल. जितके डॉट बॉल जातील तितका दबाव वाढत जाईल. बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग गोरेगर पाडा या टीमवर लढावं लागेल. जे काही आव्हान आहे ते आव्हान स्वीकारून तसाच खेळ करावं लागेल जय बजरंग गोरेगर पाडा टीमला. दुसऱ्या बाजूला आत्मविश्वासाची काही कमी दिसत नाही. चांगले टर्न प्राप्त करणारे गोलंदाज मिळालेत. एका बाजूला आता नितेश हा गोलंदाज, नितीन बरफ हा गोलंदाज चांगलं काम करतोय, वापसी चांगली करतोय. 4 मध्ये 2 धावा खर्च केलेत. रिक्वायर रन रेट वाढलाय. सुरुवातीला तो 12चा होता, आता जाऊन तो पुढे जास्तीत जास्त झालाय, जास्तीचा बनलाय. स्पर्धेमध्ये 186 षटकार लागलेत आणि 212 चौकार लागलेत आतापर्यंत. हा लेखा चौका. बघूया आता काय घडलंय. 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडूंमध्ये पुढचं लक्ष जे आहे 30. 14 मध्ये 34 पाहिजे. 14 बॉल 34 ची आवश्यकता. मोठा फटका खेळायचा होता. लेग कटर चेंडू आहे. अशा खेळाडूंना खरं तर खुल्या गटातील मॅचेस मध्ये सुद्धा सहभाग घ्यायला पाहिजे. जे व्हेरिएशन करतायत, बदल करतायत, त्यांना संधी मिळू शकते. जसं 2017 साली विश्वनाथ जाधव या खेळाडू बद्दल वक्तव्य केलं, कोहली चषक 2017, आणि त्याच वर्षी त्याला आउट ऑफ इंडियाचं तिकीट मिळालं.
तसे तुम्हाला सुद्धा मिळू शकतं, कारण तुमचा परफॉर्मन्स चांगला होतोय. समोरचा गोलंदाज इतका चांगला परफॉर्मन्स करतोय, मग आपण फलंदाज म्हणून माझं काम काय आहे ते मी करायला पाहिजे. आत वळणारा बॉल, यावेळेला या आधीचे चेंडू आउट कटर बघितले आणि आता आत वळणारे चेंडू होते. विकेटचं झालंय पतन. व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. षटकाची झाली समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 2 धावा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 34 धावांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजे 34. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज आलाय उमेश भोये. नवीन गोलंदाज उमेश भोये आलाय. नितीन बरफने चांगलं काम केलं. नितीश नाव ओरिजिनल आहे, परंतु आयडी वर नितीन हे नाव त्यांचं. चांगली गोलंदाजी. 2 धावा खर्च केलेत, 1 सफलता मिळवून दिली. आदरणीय नितीनजी बरफ काही वेळापूर्वी आपल्याला अतिथी कक्षामध्ये दिसले होते आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं. त्याबद्दल मंडळातर्फे त्यांचा मनापासून आभार मानतोय. आई एकविरा बेळवाडी ब टीमचं हे शानदार आयोजन. उमेश आलाय. उमेश भोये समोर उजव्या हाताचा बॅटर आहे. शॉर्ट बॉल चेंडूवर केलाय जोरदार हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि आता कुठे वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. सिक्सर. मध्ये आणखीन एक प्रमुख अतिथी दाखल होतील. पालिवले गावातील सुपुत्र मनोज पाटील हे सुद्धा थोड्याच वेळात आपल्याला अतिथी कक्षामध्ये दिसतील. आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता ज्यांनी केलंय, एक दानशूर व्यक्तिमत्व मनोज पाटील काही वेळातच अतिथी कक्षामध्ये येताना आपल्याला दिसून येतील. मॅच कडे आपण वळतोय. मॅच झाला होता नरम. षटकारणीशी मॅच केला बॅटरने गरम. पुन्हा एकदा षटकार खेचेल काय? गोलंदाजी मार्गावर उमेश भोये. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची दाट शक्यता. कारण मोठा फटका आल्यानंतर प्रत्येक चेंडू हा षटकारासाठी जाईल असंच नसतं. नियंत्रण, कंट्रोल. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. ह्या सर्व रिस्पॉन्सिबिलिटी आणि कॉन्सन्ट्रेशन हे तुमचं असायलाच पाहिजे. त्यामुळेच तुमच्या सुधारणा क्रिकेटमध्ये किती झाल्यात, कशा प्रकारे तुम्ही फटकाची निवड करताय, तुमचा बॅटिंग टान्स कसा आहे ह्याकडे तुमची फलंदाजी अवलंबून असते. या सर्व गुणांवर तुमची फलंदाजी अवलंबून असते. आडव्या बॉलचा वापर केला. चेंडू हवेत आहे. आता मात्र फुटबॉल खेळताना दिसतात ते खेळाडू. बघूया काय घडलंय. 2 धावा तर पूर्ण होत आहेत आणि ह्याच बरोबर 2 धावांची भर विजयने आपल्या संघाच्या खात्यामध्ये घातली आहे. धाव संख्या 2 ने पुढे जाते. धावा लागल्या जात आहेत त्या 10 धावा. 1 षटक आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा. 9 बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 26 धावा. 9 मध्ये पाहिजेत 26. रिक्वायर रन रेट वाढलाय. अत्यावश्यक धावगती वाढलाय. मागणी जास्त, पुरवठा कमी आणि अशा स्थितीमध्ये आता काय करावं. 1 धाव पूर्ण केली विजयने. स्ट्राईक रोटेट करतोय. स्ट्राईकिंग कडे आता
नवीन फलंदाज आपण बघतोय कुमार आहे, कुमारला अजून स्ट्राईक मिळाली नव्हती. दीपक याने एक षटकार खेचला होता, त्याच्यानंतर चूक केली. धाव संख्या 11, 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये पाहिजेत 25 धावा. चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता. व्हॉट कॅच. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. मालिवली गावचे सुपुत्र, आश्रयदाते, या स्पर्धेला आर्थिक सहकार्य करणारे व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य मनोज पाटील साहेबांचं अतिथी कक्षाच्या दिशेने आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. हे बघू शकतायत मनोज पाटील अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत आणि त्यांचे मित्र यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. या स्पर्धेकरता खूप मोलाचं आर्थिक सहकार्य केलंय मनोज पाटील साहेबांनी. मालेली गावातून ते बिलॉंग करतायत, समाज कार्यकर्ते आहेत. स्पर्धा असो, कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असो, त्यामध्ये ते सहभाग दर्शवत असतात. होळी मॅच कडे धावसंख्या आहे ती 11. नवीन बॅटर गेलेत महेश. मोठा फटका, चेंडू हवेत, शतरक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाजाला सुद्धा विकेट मिळाली. विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. माहिती करता मॅच तिसऱ्या फेरीतील पहिला मॅच आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा विरुद्ध विपक्ष टीम जय बजरंग गोरेकर पाडा या दोन संघादरम्यान 36 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना जय बजरंग गोरेकर पाडा टीम आता कमी पडलंय. 2 षटकांमध्ये त्यांची धावसंख्या झाली आहे ती 11. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता. गोलंदाज आले दीपक लहांगे. गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा 5117 टीमचे हे गोलंदाज प्रमुख अस्त्र. आता तर मला असं वाटतं की भाताने पाडा विरुद्ध गावदेवी आई एकविरा स्पोर्ट्स बेलवाडी हवेत चेंडू आहे, जेल होण्याची शक्यता आहे आणि एकामागून एक धक्के. हा आणखीन एक धक्का लागलाय, 5वा धक्का लागलाय. 5 गडी बाद धावसंख्या धावफलकावर आहे ती 11 धावा. 11 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. मधले 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये 25 ची गरज. नवीन बॅटर गेलेत उमेश. आडव्या बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. शतरक्षक तिथे तैनात आहेत, चांगले फिल्डिंग करतायत. ॲथलेटिक जणू काही आहेत की काय. धावसंख्या पुढे सरकते 2 ने. धावसंख्या पोहोचली 13 वर. 4 बॉल शिल्लक आणि 4 बॉल मध्ये 23 धावा पाहिजेत. 4 मध्ये पाहिजे 23. षटकाराची आवश्यकता. ओहो, पहिला आलाय, पहिला आलाय. अजून 3 बाकी आहेत. 6 धावा. धावसंख्या 19. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये पाहिजेत आता 17 धावा. 3 मध्ये 17 म्हणजेच खतरा. खतरा कोणत्या संघाच्या बाजूने आहे? खतरा आहे काय फिल्डिंग करणारे गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा 5157 या टीमच्या बाजूने की खतरा आहे जय बजरंग गोरेकर पाडा टीमच्या बाजूने?
3 मध्ये पाहिजेत 17. रेकॉर्ड होऊ शकेल का या मॅच मध्ये? उमेश आलाय. उमेश मोठे फटके खेळण्याची ताकद राखतोय. गोलंदाजाच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललंय? बुद्धिमत्ता तो योग्य वापरेल काय? पुन्हा आता मॅच बॉल मागितला जातोय. मॅच बॉल परतलाय आणि त्यामुळेच बदलतोय. हा चेंडूला बदललं जात. अनेक कंपनीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॉल होता कव्हरच्या वरून. किती धावा मिळतील आपण बघूया. खेळायचं होतं कव्हरच्या वरून, क्षेत्ररक्षकाला दुरून. विकेटचं झालं पतन. गॉन. धावसंख्या 19. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली क्लिअरिटी, चांगली क्वालिटी पाहायला मिळतोय आपल्याला. किंग ब्रदर्स क्रिएशन गणेशपुरी यांची खूप चांगलं नीट नेटकं सुधारित स्कोरबोर्ड बघायला मिळतोय. लाईव्ह कव्हरेज खूप छान कव्हर करतायत. हा चेंडू हवेत आहे आणि शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये झेल देऊन फलंदाज होतो फेल. विकेट डाऊन होतोय. 7वा धक्का लागलाय. दर्शन हा सुद्धा आउट होतोय झटपट. मला वाटतं सकाळपासून चांगला खेळ केल्यानंतर कुठेतरी आता चुका झाल्यात. जय बजरंग गोरेकडपाडा या टीमच्या. न्यू बॅटर इन अजय. 7 क्रमांकाची जर्सी त्याची आहे. शेवटचा 1 बॉल आणि एका बॉल मध्ये जिंकण्यासाठी इक्वेशन सिच्युएशन 17ची. 1 बॉल 17. शॉर्ट बॉल पूल केलाय ऑन साइडला. 1 बाउन्स हा चेंडू गेलाय. पराभवाचं थोडंसं अंतर झालंय कमी. मिळते बॅटरला 4 धावांची हमी. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 23 आणि फार मोठ्या फरकाने 12 धावेनिशी हा पराभव होताना दिसतोय. जय बजरंग गोरेकर पाडा टीमचा. स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवल्याबद्दल मनापासून आभार असतील या टीमचं. आणि पुढील वाटचाली करता शुभेच्छा असतील गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा या टीमला. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा टीम कडून खेळत असताना साई पागाने 13 धावा बनवल्या. गोलंदाज आपण बघूया. गोलंदाज उमेश भोये एका षटकात 3 गडी बाद केलेत. 9 धावा खर्च केल्यात. आणि आय थिंक उमेश भोये इज द मॅन ऑफ द मॅच. 9 धावा खर्च